राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या मुंबईतील मोठ्या महामोर्चानंतर एकनाथ शिंदेंना तगडा झटका. ठाकरेंनी सूत्र फिरवली. अखेर 6 खासदारांपैकी 2 खासदार उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटणार. गद्दारीचा पश्चाताप झाल्याची महत्त्वाची माहिती. लवकरच पुन्हा एकदा प्रवेश होणार. नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही महिन्यापासून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे अनेक पदाधिकारी यांचा प्रवेश आपल्या पक्षात करून घेतला आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. उद्धव ठाकरेंचा पक्ष संपला अशी सगळीकडेच अफवा पसरवली. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडून जे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते त्यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या गटात जी काही अस्वस्थता निर्माण झाली होती, आता त्यामधूनच 2 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची महत्त्वाची माहिती मिळत आहे. आणि हे 2 खासदार उद्धव ठाकरेंकडे परत येणार का, अशी सुद्धा चर्चा आहे. कारण काल उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाला शिंदे गटातील ज्या काही आताच्या खासदारांनी शुभेच्छा दिल्या, त्यामध्ये मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले बंडू जाधव, परभणी लोकसभेचे खासदार यांनी सुद्धा सगळ्याच सोशल मीडियावरून उद्धव ठाकरेंना सन्माननीय उद्धव ठाकरेजी साहेब आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून सगळीकडे त्यांचे बॅनर फिरवले. त्यानंतर दुसरे खासदार म्हणजे धाराशिवचे ओम निंबाळकर यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. म्हणजेच या 2 खासदारांची जी प्रतिमा उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना स्वच्छ आणि जो काही त्यांना मान सन्मान मिळत होता, आता मात्र उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना तो मिळत नाही. प्रत्येक सोशल मीडियाच्या कमेंट्समध्ये त्यांना शिव्यांची लाखोली जनता वाहत आहे. त्यामुळे आणि इतर पुढील कायदेशीर पेचामुळे आता या 6 खासदारांपैकी 2 तरी खासदारांना पश्चाताप झाल्याची माहिती आहे आणि ते लवकरच मातोश्रीच्या संपर्कात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्यांचं राजकारण संपणार यात काही शंका नाही. म्हणूनच हे 2 खासदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची महत्त्वाची माहिती मिळत आहे. मात्र उद्धव ठाकरे हे त्यांना आपल्या पक्षात पुन्हा घेण्यास जे काही इच्छुक दिसत नाहीत. कारण ज्यांनी गद्दारी केली ते गद्दारच, परंतु जे राहिले ते निष्ठावंत आणि अशा निष्ठावंतांनाच आता पक्षात मोठं करायचं असं उद्धव ठाकरेंना वाटतं. म्हणूनच अशा गद्दारांना पुन्हा पक्षात थारा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढील काळात अशा या गद्दार खासदारांना शिवसेनेत एंट्री नाही, हेच खरं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा गद्दार खासदारांना आपल्या पक्षात उद्धव ठाकरेंनी पुन्हा स्थान द्यावं का, की त्यांना स्थान दिल्यास पुन्हा एकदा पक्षात फूट होईल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.